नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीमध्ये होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिपची जी परीक्षा होत असते त्यामधील काही विषय आणि त्यावरील काही महत्त्वाचे टॉपिक बघूया. तर चला मित्रांनो, आज आपण इंग्रजी या विषयाकडे वळू. तर आजचे टॉपिक आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट. तर बघा, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट म्हणजेच मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. तर फॉर्मेशन म्हणजेच काय? तर फॉर्मेशन म्हणजे असते निर्मिती किंवा रचना करणे. कशाचे शब्दाची निर्मिती करणे किंवा रचना करणे किंवा तयार झालेली जी गोष्ट आहे किंवा तयार झालेले जे शब्द आहे त्यांचे यूज करून दिलेले लेटर्स आपण काय करायचे, अल्फाबेटप्रमाणे आपण त्यांना अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. तर बघा, सॅम्पल क्वेश्चन, जे सॅम्पल क्वेश्चन आहे ते आपण बघूया. तर पहिलं क्वेश्चन आहे, सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द नेम ऑफ थिंग्स यूज इन रेनी सीझन. बघा, सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर म्हणजेच काय? तर असे शब्द निवडायचे, ग्रुपमधले काही शब्द निवडायचे, लेटर्स निवडायचे है ना, टू फॉर्म द नेम ऑफ थिंग्स यूज इन रेनी सीझन म्हणजे जे पावसाळ्यात यूज करता येईल. बघा, पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या एका वस्तूचे नाव तयार करण्यासाठी आपण काय करायचं, योग्य शब्दांचा, योग्य अक्षरांचा काय करायचं, समूह तयार करायचा किंवा समूह निवडायचं. बघा, आता पावसाळ्यात आपण काय यूज करतो, काय वापरतो? तर पावसाळ्यात आपण पावसापासून थांबण्यासाठी म्हणजे न भिजण्यासाठी आपण काय वापरतो, तर अम्ब्रेला वापरतो आहे ना. तर अम्ब्रेलाची स्पेलिंग काय आहे मग? UMBRELLA, अम्ब्रेला. बघा, आता इथे काही गाळलेल्या जागा दिली आहे. तर यमच्या आधी काय येणार? यू, आणि यमच्या नंतर काय येणार, तर बी, नंतर काय येणार शेवट एल आणि ए. बघा, तर त्याचं उत्तर आहे सेकंड. तर अम्ब्रेलाची स्पेलिंग काय होणार? UMBRELLA, अम्ब्रेला म्हणजेच काय, तर छत्री. चला, आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 2. फाइंड द नेम ऑफ अ प्रोफेशनल फ्रॉम द गिवन लेटर्स म्हणजेच पुढील अक्षरातून एका व्यावसायिकाचे नाव ओळखा. फाइंड द नेम म्हणजे त्या अक्षराचं काय फाइंड करायचं, ओळखायचं, किंवा कशाचं नाव ओळखायचं? प्रोफेशनल फ्रॉम द गिवन लेटर, आपल्याला जे दिलेले शब्द आहे त्यामधून एक व्यावसायिक नाव आपण ओळखायचं. आता बघा, व्यावसायिक नाव म्हणजेच काय? तर एखादं, जसं शेतकऱ्यांचं जे असते, जे शेतकरी असते त्यांचा व्यवसाय काय असतो? शेती आहे ना. जे मच्छीमार असते तर ते जे त्यांचा व्यवसाय काय असतो? मासोळी पकडणे, ते मच्छी विकणे आहे ना, मासेमारी असं. तर आता यांचं इथे जे दिले आहे ते काय? कारपेंटर म्हणजेच काय? तर सुतार. आणि सुतारांचं काय काम असते? जे लाकड असते ते लाकडापासून ते काय, तर लाकडी वस्तू तयार करते, जसं सोफा, टेबल, खुर्ची किंवा दरवाजा आहे ना. त्यांना आपण काय म्हणतो? सुतार. तर त्यांना काय म्हणतं? कारपेंटर. तर त्यांचं स्पेलिंग काय आहे? ऑप्शन क्रमांक 3. त्यांची स्पेलिंग बरोबर कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. तर त्याची स्पेलिंग काय? CARPENTER. कारपेंटर म्हणजेच काय ते? तर सुतार. चला, आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजेच काय? योग्य पर्याय निवडा. आता बघा, डॉग आणि गोट. बघा, डॉग कसं आहे? DOG, डॉग. बघा, ही जे आहे डी वर गेलेला आहे थोडासा, आणि जी आहे ते खाली आला आहे ना. तर ह्याला असा डब्बा दिला आहे, ठीक आहे. तर आता गोटला कसं देणार? बघा, GOAT, गोट. बघा, जी काय झालं? खाली आलं, आणि टी काय झालं? थोडं वर गेलं, त्यामुळे त्यांचा डबा कसा होईल? असा होईल. तर ऑप्शन क्रमांक कोणता आहे बरोबर? तर ए. तर ऑप्शन क्रमांक बरोबर काय आहे? तर ए. बघा, ही वेगळं आहे, हे वेगळं आहे, आणि याचं ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. चला, प्रश्न क्रमांक 4 काय आहे? क्वेश्चन क्रमांक 4मध्ये काय म्हटलं आहे? सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ ईच ऑफ द वर्ड
given in the box and from a new word select the group to which the word belongs to. म्हणजे जे पुढील चौकटीत दिलेले प्रत्येक शब्दातील पहिले अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करा आणि त्या शब्दाशी संबंधित योग्य गट पर्यायातून निवडा. आता बघा आपल्याला हे चौकटीत शब्द दिले आहे ना, त्या शब्दापासून आपल्याला काय करायचं आहे, या शब्दातून पहिले अक्षर घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, जे आपल्याला चौकटीत दिलेले शब्द आहेत त्यातून आपल्याला पहिले अक्षर घ्यायचं. म्हणजे मॅनचं यम, अँडचं ए आणि नोटचं यन आणि गोटचं काय असते जी, ऑक्सचं काय असते ओ. चला याआधी आपण बघू याचे अर्थ काय. मॅन म्हणजेच काय असते तर माणूस ना, माणूस की माणूस म्हणजेच काय तर मॅन. बघा अँट म्हणजे काय असते तर अँटला आपण मुंगी म्हणू ना, अँटला मुंगी म्हणतात. नोट म्हणजेच काय, एखादी गोष्ट आपण लिहून ठेवणे किंवा नोट करणे म्हणजे लिहिणे पण होऊ शकते ना, किंवा नोटबुक जे लिहिण्यासाठी असते. बघा गोट म्हणजे काय असते तर बकरी, गोट म्हणजे बकरी है ना. चला आता ऑक्स म्हणजे काय तर ऑक्स म्हणजे असते बैल. बघा हे अर्थ पण लक्षात ठेवायचं आणि आपलं क्वेश्चन पण लक्षात ठेवायचं. तर आता क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, प्रश्नामध्ये काय सांगितलं, हे जे चौकटी शब्द दिले आहे त्याच्यामधलं पहिलं अक्षर जे पहिलं लेटर आहे, जे पहिलं अक्षर आहे ते आपण घ्यायचं. आता बघा पहिल्या याच्यामधलं काय घेतलं आपण यम, दुसऱ्या याच्यामधलं ए आणि नोटमधलं यन, गोटमधलं जी आणि ऑक्समधलं ओ. तर आपलं इथं काय अर्थ झाला मँगो है ना. मँगो म्हणजेच काय होते तर आंबा. आता मला सांगा मँगो म्हणजे आंबा होते, पण इथे ऑप्शनमध्ये काही दिले आहे का नाही. म्हणजे आता बघा इथे काय दिलं आहे व्हेजिटेबल, फ्लॉवर, फ्रूट आणि नोट. आता बघा याच्यामध्ये काय बघा व्हेजिटेबल म्हणजेच काय होते तर भाजीपाला ना. व्हेजिटेबल म्हणजे काय तर भाजीपाला. फ्लावर म्हणजे काय तर फूल जे आपल्याला आवडते जास्त. फ्लावर म्हणजे काय असते फूल. आणि फ्रूट म्हणजे काय असते सांगा बरं फळ. काय असते फळ. आता मला सांगा फ्रूट म्हणजे फळ आणि नट म्हणजे काय असते जसं शेंगदाणा, पीनट ना, ग्राउंड नट म्हणजे जे दाणा असतो आहे ना, मोठे दाणे असते त्याला काय म्हणते शेंगदाणा, वटाणा आहे ना. पीनट म्हणजे वटाणा आणि शेंगदाण्याला काय म्हणते ग्राउंड नट आहे ना, किंवा पीनट पण म्हणतं बहुतेक. तर मग हे काय जे मँगो आहे ते काय व्हेजिटेबल आहे का नाही, फ्लावर आहेत का नाही, नट आहेत का नाही, तर ते काय फ्रूट आहे ना. मँगो काय फ्रूट आहे. चला आता आपण पुढचं क्वेश्चन बघूया. आता हे जे क्वेश्चन आहे त्यांनी आपल्याला प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. आता बघा क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस म्हणजे जे आपल्याला सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत ते इथे आहे ना. बघा पहिला प्रश्न काय फिल इन द ब्लँक्स टू फाइंड द ऑब्जेक्ट यूज टू स्पीक टू अ पर्सन विदाउट मीटिंग हिम पर हर. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला न भेटता त्याच्याशी किंवा तिच्याशी बोलण्यास मदत करणाऱ्या वस्तूचे नाव पूर्ण करा असं त्यांनी विचारलं आहे. बघा एखादी वेळेस काय होते आपली फ्रेंड असते, आपण त्यांच्यासोबत भांडण करतो किंवा आपलं त्यांच्याशी पटत नाही आपल्याला त्यांना, पण आपण कधी बोलत नाही आणि त्यांच्यासोबत आपण त्यांच्याशी बोलत नाही. पण एक अशी वेळ येते की आपल्याला त्यांना बोला वाटते किंवा सॉरी म्हणा वाटते किंवा काहीतरी गोष्ट असते की आपल्याला त्यांना बोलायचं असते, पण आपल्याला त्यांना भेटून बोलायचं नाही आहे आणि आपल्याला त्यांच्याशी बोलायचं. तर मग आपण काय करणार, आजच्या जमान्यात मोबाईल आहे, आपण मोबाईलवर बोलू शकतो आहे ना, मॅसेजवर बोलू शकतो, कॉल करून बोलू शकतो न भेटता आहे ना. पण आधीच्या याच्यामध्ये तसं होतं का नाही, किंवा आता पण आहे बऱ्याचशा ठिकाणी टेलिफोन आहे ना. तर टेलिफोनला काय म्हणतात, टेलिफोनची स्पेलिंग काय मग सांगा TELEPHONE. टेलिफोन म्हणजे जे दूरध्वनी असते ते आहे ना. चला तर त्याचं उत्तर काय आहे ए. बघा इथे 2 रिकाम जागा सोडल्या आहे. तर पहिल्या याच्यात काय येणार टी आणि दुसऱ्या याच्यात काय येणार पी, टेलिफोन आहे ना. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2मध्ये काय विचारलं आहे रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ अ बर्ड. दिलेली जी अक्षर आहे ती योग्य क्रमाने मांडून एका पक्षाचे नाव निवडायचे आहे ना. रिअरेंज म्हणजे याला काय करायचं पुन्हा अरेंज करायचं, म्हणजे पुन्हा व्यवस्थित त्याची मांडणी करायची आहे ना. तर बघा त्यांनी काय दिलं RCWO. आता RCWOवरून कोणता पक्षी होते का नाही. तर बघा एक पक्षी असा आहे त्याचं नाव आहे क्रो,
त्याचं नाव काय? क्रो, CROW. क्रो म्हणजेच काय तर कावळा है ना. क्रो म्हणजेच काय तर कावळा किंवा ते काय होते कावळा. आता बघा इथे काय वर्क, क्रो, रो, क्रो, CROW नाही तर आपलं ऑप्शन काय 2 क्रो. क्रो म्हणजेच काय तर कावळा है ना. चला आता प्रश्न क्रमांक 3 म्हणजे क्वेश्चन क्रमांक 3 मध्ये काय आहे लॅडर. आता पहिले समजून घेऊ लॅडर म्हणजेच काय है ना. लॅडर म्हणजे काय असते शिडी. काय असते शिडी. आता शिडी म्हणजेच काय बघा ही अशी आपण आपल्या समजा माडीवर जायचं किंवा एखाद्या जिन्यावर जायचं आपल्याला चढायचं आहे किंवा एखाद्या पत्र्यावर चढायचं आहे, एखादी काम असेल जे उंचावर ठेवलेलं असेल ते आपल्याला काढायचं आहे, तर आपण कशाचा वापर करतो या शिडीचा है ना. यालाच आपण काय म्हणतो निशाण पण म्हणतो किंवा आपण शिडीसुद्धा म्हणतो. चला आता लॅडर हे कसं लिहितात है ना हे त्यांनी विचारलं आहे. आता बघा LADDER. मी मग सांगितल्याप्रमाणे L हा वर गेला आहे ना, A खाली आहे, पुन्हा D दोन्ही D वर गेले आणि हे सिम्पल आहे. तर याचं हे कसं येणार वर थोडं खाली आणि इथे दोनदा वर आणि खाली असं कुठे आहे बघा. तर इथेच आहे ना लॅडरचं. ठीक आहे लॅडरचं ऑलरेडी देऊन आहे. तर आता आपल्याला काय विचारलं त्यांनी इंग्लिशचं विचारलं. ठीक आहे इंग्लिशचं विचारलं तर कसं आहे ENGLISH. आता बघा तर काय येणार G आणि L दोन वर आहे आणि पुन्हा H पण वर आहे है ना. पुन्हा G नाही सॉरी L वर आहे आणि G पुन्हा इकडे खाली आहे. तर याचं हे काय येणार उत्तर तर ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे G इथे खाली आला आणि पुन्हा L वर गेलं, H वर आहे आणि ईसुद्धा वरच आहे. ठीक आहे ई मोठा आहे ना कॅपिटल त्याच्यामुळे. तर आपलं ऑप्शन येणार 3. उत्तर काय येणार आपलं 3. चला आता आपण बघूया क्वेश्चन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय विचारलं चूज द करेक्ट नेम ऑफ द फास्टेस्ट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फ्रॉम द गिवन ऑप्शन. म्हणजे आपल्याला जे असे शब्द निवडायचे आहे करेक्ट नेम. चूज म्हणजे निवडणे आहे ना. चूज म्हणजे काय होते निवडणे. द करेक्ट नेम म्हणजे जे योग्य नाव आहे ते निवडायचं. कशाबद्दल फास्टेस्ट मीन ऑफ द ट्रान्सपोर्ट फ्रॉम द गिवन ऑप्शन म्हणजे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. आता बघा ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय तर एखादी वाहतूक आहे ना. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय होते वाहतूक ना. वाहतूक म्हणजे एखाद्या ठिकाणावरून नाही या ठिकाणावरून जर दुसऱ्या ठिकाणापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवणे आहे ना. एखादी माल पोहोचवणे एखादी गोष्ट पोहोचवणे प्रवासाने त्याला आपण काय म्हणू वाहतूक म्हणू आहे ना. जी इथली गोष्ट इथे न पोहोचवणे किंवा इथची गोष्ट इथे नेणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर वाहतूक म्हणतो. त्यालाच आपण ट्रान्सपोर्ट म्हणतो. आणि दिलेल्या ऑप्शनमधून आपल्याला बघायचं आहे प्रवासाच्या सर्वात जलद साधनाचे योग्य नाव पर्यायातून निवडा. आणि त्यांनी काय विचारलं जलद म्हणजे फास्टेस्ट म्हणजे जे जास्त म्हणजे लवकरात लवकर जे पोहोचेल जलद पोहोचेल त्याचं आपण साधन लिहायचं. तर सगळ्यात जास्त लवकरात लवकर कोण पोहोचवते तर ऑफकोर्स एरोप्लेन पोहोचवते आहे ना. तर एरोप्लेन तिचं सगळी दिलेले एरोप्लेन पण एरोप्लेनची स्पेलिंग काय हे त्यांनी विचारले. तर एरोप्लेनची स्पेलिंग आहे AEROPL. बघा थांबा थोडंसं घोळ झाला आहे. हां एरोप्लेनची स्पेलिंग आहे AEROPLANE. एरोप्लेन काय ऑप्शन AEROPLANE ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 5. सिलेक्ट द प्रॉपरली मॅच पेअर फ्रॉम द ऑप्शन. योग्य प्रकारे जुळणाऱ्या जोड्या पर्यायातून निवडा. आता सांगितलं त्याचप्रमाणे टेबल बघा TABLE बघा टी वर गेला आहे ए खाली आहे बीसुद्धा वर आहे एलसुद्धा वर आहे आणि हे ई खाली आहे ना. तर ऑप्शन क्रमांक 1 कुठे आहे बघा तर हे टीची जोडी कोणासोबत आहे ना सी सोबत. आता चेअर CHAIR ना चेअर बघा सी खाली आहे आणि एच वर आहे फक्त एचच वर आहे तर ते कोणते ना ऑप्शन ए ना. आता बघू ईगल ई खाली आहे EAGLE
ईगल खाली आहे, जी जी थोडं खाली आहे, आणि यल काय वर आहे. तर याचं उत्तर काय येणार बी. तर आता आपलं ऑप्शन काय येणार 1 इज करेक्ट आन्सर ना. यांची जोडी अशी येणार. चला आता बघूया 6 प्रश्न क्रमांक 6. क्वेश्चन क्रमांक 6मध्ये काय विचारलं आहे, रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर टू फाइंड द नेम ऑफ द पर्सन सेलिंग ग्रोसरीज. बघा, अक्षरांची योग्य मांडणी, रिअरेंज करणे, पुन्हा मांडणी करणे आहे ना व्यवस्थितरित्या. गिवन लेटर्स म्हणजे जे आपले दिलेले शब्द आहेत त्याची काय व्यवस्थितरित्या योग्य मांडणी करणे इन करेक्ट ऑर्डर ना. मी म्हटल्याप्रमाणे योग्य मांडणी करणे. टू फाइंड द नेम ऑफ द पर्सन सेलिंग ग्रोसरीज म्हणजेच काय, तर कोणाची करायची आहे, तर नेम ऑफ द पर्सन सेलिंग ग्रोसरीज. जे ग्रोसरी म्हणजेच काय, जे किराणा माल आहे, किराणा माल विकणाऱ्याचे आपल्याला इथे नाव लिहायचे. आता ग्रोसरीज म्हणजे काय असते, तर किराणा माल असते. ठीक आहे. तर किराणा ते सामान जे असते, धान्य असते, त्याला आपण काय म्हणू, ग्रोसरीज म्हणू. किंवा एखादी पॅकेट्स असते, जसे चिप्स किंवा इतर कोणतेही पॅकेट्स असते जे किराणा मालमध्ये आपल्याला जे जे मिळतात त्याला आपण काय म्हणू, ग्रोसरीज आपण म्हणू शकतो. तर बघा, त्यांनी काय विचारलं, ग्रोसरी नाही विचारलं, त्यांनी काय विचारलं आहे, ग्रोसरीजचे विकणाऱ्याचे नाव. आता बघा, विकणाऱ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सेलिंग. बघा इथे तुम्हाला अजून विरोधाचे शब्द पण मिळून जाईल. सेलिंग म्हणजे काय होते, सेल करणे. सेल म्हणजे काय होते, विकणे. पण बघा, सेलिंग म्हणजे विकणे. तर समजा आपल्याला घ्यायचं असेल, आपण विकत घेतो, त्याला काय म्हणतात, बॉट. BOUGHT. बॉट म्हणजे काय होते, तर विकत घेणे है ना, विकत घेणे. ठीक आहे. चला तर आता तर आपण बघूया जे किराणा माल विकणाऱ्याचे नाव आहे, तर त्याला काय म्हणतात, आपण म्हणू शकतो नॉर्मल भाषेत, जे सामान्य भाषेत आपण जनरल भाषेत म्हणतो की त्याला शॉपकीपर म्हणतो. पण इथे शॉपकीपर दिलेला आहे का, नाही. तर मग त्याला आपण काय म्हणू, ग्रोसर. जे किराणा माल म्हणजेच ग्रोसरीज, तर त्यास विकणाऱ्याला काय म्हणतात, ग्रोसर. चला आता आपण बघूया पुढचा प्रश्न क्रमांक 7मध्ये विचारलेला आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे काय, स्पेल्ड म्हणजे स्पेलिंग ना, करेक्टली स्पेलिंग आपल्याला निवडायचे. तिथे योग्य स्पेलिंग असलेले शब्द आपल्याला काय करायचं आहे, निवडायचं आहे. चला आता कॉम्पिटिशन. इथे काय दिलेलं, कॉम्पिटिशन, पण त्याची योग्य स्पेलिंग काय, तर त्याचं स्पेलिंग आहे ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. COM काय, COM, अरे चला याचं ऑप्शन काय, 2 COMPETITION. कॉम्पिटिशन म्हणजेच काय असते, तर स्पर्धा. त्याला आपण काय म्हणतो, स्पर्धा. चला आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8मध्ये काय विचारलेलं आहे, प्रश्न क्रमांक 8मध्ये विचारला, सिलेक्ट द ऑड नंबर्स इन ईच ग्रुप, पिक आउट द फर्स्ट लेटर ऑफ ईच सिलेक्टेड वर्ड्स अँड सिलेक्ट द नेम ऑफ अ प्रेसियस मेटल. प्रेसियस म्हणजेच काय, तर मौल्यवान वस्तू. ठीक आहे. सिलेक्ट द ऑड वर्ड. ऑड म्हणजेच काय, जे वेगळा असतो ना, वेगळा शब्द ना. ऑड वर्ड्स म्हणजे वेगळा शब्द. इन ईच ग्रुप. ईच म्हणजे काय, प्रत्येक. ईच म्हणजे काय असते, तर प्रत्येक ग्रुपमध्ये किंवा प्रत्येक गटामध्ये ना, म्हणजे प्रत्येक गटातील आपल्याला शब्द काय करायचं, ऑड शब्द घ्यायचं आहे आणि त्यांना काय करायचं, सिलेक्ट करायचं आहे. आणि पिक आउट द फर्स्ट लेटर. पिक आउट म्हणजे जे घेतलेलं आहे ना, पिक आउट द फर्स्ट लेटर घेतलेलं आहे, त्यामध्ये जे फर्स्ट लेटर ऑफ ईच सिलेक्टेड वर्ड, जे आपले शब्द घेतलेले सगळे सिलेक्ट केलेले, त्यामधले प्रत्येक शब्दातलं काय करायचं, पहिलं लेटर आपल्याला घ्यायचं आहे. आणि सिलेक्ट द नेम ऑफ द प्रेसियस मेटल, आणि त्यावरून काय करायचं, एक मौल्यवान धातूचे आपल्याला नाव निवडायचे आहे. आता बघा इथे आपल्याला एक बॉक्स दिला आहे ना, त्या बॉक्समध्ये आपल्याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे. चला तर या पहिला बॉक्स बघू. फॅन म्हणजेच काय होते, तर पंखा, सर्वांनाच माहीत आहे. मॅट म्हणजे काय होते, चटई है ना. टेबल बघा, टेबल म्हणजे काय होते, तर टेबल
है ना, टेबल किंवा पाडे. पण आपण इथे सध्या टेबलच म्हणू, जसं खुर्ची टेबलचं आहे ना. आता ग्रास, ग्रास म्हणजे काय होते तर ग्रास म्हणजे काय होते तर गवत, है ना. तर इथे वेगळा शब्द काय, ग्रास. ग्रास म्हणजे गवत. बघा, पंखा, चटई, टेबल आपल्या घरात असू शकतो आणि गवत हा बाहेर असते म्हणून, ठीक आहे, आपण गवत निवडू इथे. चला आता आपण बघूया दुसऱ्या दुसऱ्या याच्यामध्ये टेबलमध्ये. बघा, क्रॉ. क्रॉ म्हणजे मी मगाच सांगितलं तुम्हाला, क्रॉ म्हणजे काय होते कावळा, है ना. ऑक्स म्हणजे काय होते मग, बैल. एक मिनिट. ऑक्स म्हणजे काय होते तर बैल. चला, स्पॅरो म्हणजे काय होते, चिमणी. स्पॅरो म्हणजे काय होते, चिमणी. आणि पीकॉक म्हणजे काय होते तर मोर. बघा, चिमणी, कावळा, बैल आणि मोर याच्यामध्ये वेगळं काय आहे तर वेगळं आहे बैल. आता बघा, बैलच का, बघा, क्रॉव म्हणजे कावळा, स्पॅरो म्हणजे चिमणी आणि पीकॉक म्हणजे मोर. हे सगळं काय, तिन्ही काय पक्षी आहे. काय आहे तर पक्षी आहे. आणि ऑक्स हे काय तर प्राणी आहे, है ना, प्राणी. ऑक्स म्हणजे बैल आणि हे काय झालं, प्राणी झालं. आणि क्रॉ, स्पॅरो आणि पीकॉक हे काय झालं तर पक्षी झाले. चला आता आपण बघूया तिसरं टेबल, है ना. तिसरं बॉक्स बघूया, बेंच, चेअर, ब्लॅकबोर्ड, लेमन. बघा, बेंच म्हणजे काय होते, जे बाक असते ते आपण बसतो ना शाळेमध्ये किंवा बगीच्यामध्ये, जे बाग आहे ना, बाग नाही बाक, ठीक आहे. चेअर म्हणजे खुर्ची. ब्लॅकबोर्ड म्हणजे जे फळा असते शाळेमधील फळा, है ना. आधी ब्लॅक असायचा, आता व्हाईट बोर्ड आहे. चला आता आहे लेमन. लेमन म्हणजे काय ते लिंबू, है ना. हे एक शब्द वेगळा आहे, काय तर लेमन. त्याचप्रमाणे आता आपण नेक्स्ट बॉक्स बघू, लायन. लायन म्हणजे सिंह. बियर म्हणजेच काय होते मग, लेमन, लायन. बघा, लायन म्हणजेच काय होते सिंह, है ना. चला, बियर म्हणजेच काय होते तर अस्वल, है ना. बघा, टायगर. टायगर म्हणजेच काय होते तर वाघ. आणि डॉग. डॉग म्हणजेच काय होते तर कुत्रा. तर यामधलं वेगळा शब्द काय आहे तर डॉग, है ना. डॉग हा वेगळा शब्द आहे. लायन, बियर आणि टायगर हे काय जंगलात राहणारं प्राणी आहे आणि कुत्रा हे काय पाळीव प्राणी आहे. त्यामुळे यामधलं वेगळं काय डॉग. चला आता आपण बघूया, यामधलं ग्रास आपण घेतलं, यामधलं ऑक्स घेतलं आणि यामधलं काय घेतलं लेमन आणि यामधले काय घेतलं डॉग. आता बघा, याच्यामधले त्यांनी काय विचारलं, पहिलं शब्द घ्यायचं. तर बघा, जी, ऑक्समधलं ओ, लेमनमधलं यल आणि डॉगमधलं डी. म्हणजे याचं हे काय झालं गोल्ड. आता बघा, इथे काय गोल्ड आहे का, हो, ऑप्शन क्रमांक 2 हे गोल्ड बरोबर आहे. बरं मला सांगा मग, गोल्ड आहे तर गोल्ड म्हणजेच काय तर गोल्ड म्हणजे काय असतं सोनं, ज्याच्यापासून आपण आभूषण बनवतो आहे ना, सोनं. त्याच्यापासून आपण नेकलेस, चेन, ब्रासलेट सगळं काही बनवू शकतो आभूषण, है ना. चला तर आपण त्यासोबतच जे बाकीचे ऑप्शन आहे त्याचं अर्थ बघून घेऊ. बघा, फॉन्ड म्हणजेच काय होते, एखाद्या गोष्टीची आवड असणे, है ना, आवड. फॉन्ड म्हणजे आवड. मोर म्हणजे मोल. मोर नाही, तिथे मोल आहे ना, MOLE. मोल म्हणजेच काय तर तीळ. तीळ, तीळ आहे ना. तीळ म्हणजे आता कुठची तीळ, खायची तीळ का नाही, त्या खायच्या तीळला काय म्हणतात सिसॅमम. सिसॅमम असं काहीतरी, सिसॅमम असं म्हणतात त्याला, आहे ना. चला, ते तुम्हाला नाही माहिती, पुढे माहीत होऊन जाईल, ठीक आहे. मोल. मोल म्हणजेच काय होते तर तीळ. तीळ कोणती, तीळ जे आपल्या हातावर तीळ असते, आहे ना, आपल्या हातावर थोडंसं काळं डाग असते त्याला आपण तीळ म्हणतो. ते कधी आधी जन्मत असते किंवा कधी पण येते, त्याला आपण मोल म्हणतो, है ना. चला, आणि जे खायची तीळ असते त्याला आपण काय म्हणतो सिसॅमम म्हणतो इंग्लिशमध्ये. चला आता गेम म्हणजेच काय, गेम म्हणजे सर्वांनाच माहीत आहे खेळ. तर आपलं या प्रश्नाचं उत्तर काय होतं तर गोल्ड होतं. ऑप्शन क्रमांक 2 इज करेक्ट आन्सर. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 9. चला, प्रश्न क्रमांक 9मध्ये काय विचारलं आहे, कम्प्लीट द नेम ऑफ द थिंग्स वी यूज टू कलेक्ट द वेस्ट. बघा, कम्प्लीट द नेम ऑफ द थिंग्स ऑफ वी यूज म्हणजे आपण जे यूज करतो ते कलेक्ट, है ना,
काय कलेक्ट करण्यासाठी, कलेक्ट म्हणजे असं ते वापरण्यासाठी है ना. कलेक्ट काय करतो आपण त्याला कलेक्ट करतो, काही एखादी सामान गोळा करतो आहे ना. कलेक्ट म्हणजे काय तर गोळा करतो. काय गोळा करतो, जे आपण कचरा गोळा करण्यासाठी एखादी गोष्ट वापरतो ना. थिंग्स म्हणजे काय होतं गोष्ट, वी म्हणजे आपण ना. आपण यूज करतो, आपण वापरतो कचरा गोळा करण्यासाठी. तर त्या वस्तूचं नाव काय असं त्यांनी विचारलं. कचरा टाकण्याकरता वापरण्यात येणाऱ्या पुढील वस्तूचे नाव पूर्ण करा. म्हणजेच काय बघा, DUS असं आहे लिहून आधीच. तर DUS वरून कोणतं नाव येते, तर ऑब्वियस सर्वांनाच माहीत आपण कचरा गोळा करण्यासाठी काय वापरतो, तर डस्टबिन वापरतात. तर वेस्ट म्हणजेच काय तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल है ना. वेस्ट म्हणजेच काय असते, तर एखादी गोष्ट वाया गेलेली असेल किंवा वाया घालणे, एखादी कागद असेल त्याचा काही यूज नसेल त्याला आपण कचरा म्हणतो. एखाद्या गोष्टीचा यूज नाही त्याला आपण कचरा म्हणतो, त्यालाच आपण वेस्ट म्हणतो, त्यालाच आपण कचरा म्हणतो. चला, तर डस्टबिनचे स्पेलिंग काय आहे मग ते बघा. DUSTBIN डस्टबिन. डस्टबिन म्हणजेच काय, तर कचरा कुंडी है ना. कचरा कुंडी ज्यामध्ये आपण काय करतो, कचरा गोळा करतो है ना, कलेक्ट करतो. चला, आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 10. सिलेक्ट द नेम ऑफ अ टॉय फ्रॉम द गिवन ऑप्शन है ना. सिलेक्ट द नेम ऑफ द टॉय फ्रॉम द गिवन ऑप्शन म्हणजे आपल्याला जे दिलेलं पर्याय आहे आपण त्यातून काय करायचं, खेळण्याची वस्तू निवडायची आहे. बघा आता पॉट म्हणजेच काय प्रश्न बघा, एक ऑप्शन क्रमांक 1 बघा. पॉट म्हणजेच काय, तर भांडं असते, एखादं भांडे असते, ते आपण खेळण्यासाठी घेतो का, ते मिसयूज झाल्यानंतर घेतो पण सहसा नाही घेत है ना. बघा भांडे म्हणजे जेव्हा ते खराब होऊन जाईल ते आपण भांडे खेळायला घेते लहान लेकरं म्हणजे लहान मुलं. तर बघा आता पॉट म्हणजे भांडे किंवा ते आपल्या घरात कामी येते है ना. आता ते काही यूज खेळण्यासाठी होत नाही. तर बघा आता टॅप बघू. टॅप म्हणजे काय, तर टॅप म्हणजे नळ है ना. जे नळात पाणी येते, आपण पाणी भरतो ते नळ, किंवा आपण त्याला तोटी पण म्हणतो है ना, त्याला आपण टॅप म्हणतो. आता बघा ओप म्हणजे काय होते, निवड एखाद्या म्हणजे त्याला आपण सिलेक्ट म्हणतो आहे ना. सिलेक्ट म्हणजेच निवड, त्याला आपण काय म्हणतो ना, निवड. आणि ते सोबत त्याला दोघातून एक वस्तू निवड करायची असेल, 2 वस्तूतून एखादी वस्तू निवडायची असेल त्याला आपण ऑप्ट म्हणतो. तर आता याच्यामधून टॉप म्हणजेच काय, तर टॉप म्हणजे टॉप हे खेळण्याचे असते. टॉप म्हणजेच काय, तर भोवरा. काय असते, भोवरा. चला, तर ऑप्शन क्रमांक 3 इज करेक्ट आन्सर. चला, आता आपण बघूया क्वेश्चन क्रमांक 11. आता प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय विचारलं आहे, अरेंज द नंबर प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड. अरेंज करायचं म्हणजे त्याची योग्य मांडणी करायची आहे ना. द नंबर प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड्स, पुढील अंकांची योग्य क्रमाने मांडणी करून अर्थपूर्ण शब्द तयार करा. हे आपल्याला एक बॉक्स दिला आहे, त्या बॉक्समध्ये प्रत्येक शब्द बघा. 1चा अर्थ आहे ए, 2चा अर्थ आहे आर, 3चा अर्थ आहे ई, आणि 4चं मिनिंग आहे एफ, 5चं मिनिंग आहे टी, व्ही म्हणजे 6, आय म्हणजे 7, यू म्हणजे 8, 0 ओ घ्या, ओ म्हणजे 9 ना. याच्यामधून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता अर्थपूर्ण शब्द कोणता होईल है ना, तर बघा याचा अर्थ होईल फेवरेट है ना. आता फेवरेट म्हणजेच काय बघा, फेवरेटची स्पेलिंग काय, FAVOURITE फेवरेट. आता फेवरेटची स्पेलिंग आपल्याला इथं बघायची आहे. फेवरेट होऊ शकते. आता फेवरेट F म्हणजे 4, ए म्हणजे 1, व्ही म्हणजे 6, ओ म्हणजे 9, आणि फेवरेट यू म्हणजे 8, आर म्हणजे 2, आय म्हणजे 7, आणि टी म्हणजे 5, आणि ई म्हणजे 3. आता बघा 4, 1, 6, 9 कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 2. 4, 1, 6, 9, 8, 2, 7, 5, 3. ऑप्शन क्रमांक 2 इज करेक्ट आन्सर. चला, आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 12. अरेंज द प्रश्न क्रमांक 12मध्ये काय विचारलं, अरेंज द नंबर प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड. आपण काय करायचं, पुढील अंकांची योग्य क्रमाने मांडणी करावं, अर्थपूर्ण शब्द तयार करा. आत्ताच्या प्रमाणेच है ना. फेवरेट म्हणजेच काय, आवडतं है ना. हे पहिल्याच्यात काय झालं तर फेवरेट म्हणजेच
आवडतं नाही का आपल्याला. माय फेवरेट हॉबी, माझा आवडता खेळ, म्हणजे माय फेवरेट हॉबी ना, असं. चला आता अरेंज द नंबर प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड. पुढील अंकांची योग्य क्रमाने मांडणी करा, अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता इथे दुसऱ्या बॉक्समध्ये काय विचारलं आहे, याच्यामध्ये काय तयार होईल, जर्नी है ना. जर्नी म्हणजेच काय तर प्रवास. आता बघा आपण म्हणतो ना, कोणी गावाला यात्रेला यात्रा पण होऊ शकते किंवा प्रवास पण होऊ शकते आहे ना. आता मला सांगा, एखादी व्यक्ती गावाला जाते किंवा आपले मित्र मैत्रीण कोणी पण गावाला जाते, तर आपण त्यांना काय म्हणतो, हॅपी जर्नी. जर्नी म्हणजेच काही यात्रा ना, तुमचा प्रवास सुखाचा जावो आहे ना, किंवा तुमची यात्रा सुखाची जावो म्हणून आपण त्यांना म्हणतो, तर त्याला जर्नी. आता बघा जर्नीची स्पेलिंग काय आहे मग, JUR. बघा तर इथे काय येणार, जर्नी. जर्नीची स्पेलिंग काय आहे, JOURNEY ना, JOURNEY जर्नी. आता बघा जे कोणत्या नंबरला आहे तर 4, O कोणत्या नंबरला आहे 1 है ना, U कुठे आहे 5, R कुठे आहे 2, N कुठे आहे 6, E कुठे आहे 3 आणि Y कुठे आहे 7. तर ऑप्शन क्रमांक 3 इज करेक्ट आन्सर. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 13 आणि 13. रिअरेंज द नंबर अँड मेक द मिनिंगफुल वर्ड्स. अंकांची पुनर्मांडणी करा आणि अर्थपूर्ण शब्द तयार करा. बघा हा आणि हा शब्द सारखाच आहे. पुनर्मांडणी करा किंवा योग्य क्रमाने मांडणी करा एकच आहे. तर बघा इथे पण काय होणार, फेवरेट होणार. तर बघा फेवरेटची स्पेलिंग काय, FAVOURITE फेवरेट. आता बघा F कुठे आहे 3 नंबरला, A कुठे आहे 2, V कुठे आहे 1, R कुठे आहे, सॉरी FAVO, O कुठे आहे 8 नंबरला, U कुठे आहे 6, R कुठे आहे 7, I कुठे आहे 5, T कुठे आहे 4 आणि E कुठे आहे 9. तर आता आपलं आन्सर काय होणार, फर्स्ट इज करेक्ट आन्सर. तर चला मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ नक्कीच पोहोचतील. थँक्यू सो मच.